नमस्कार. आज आपण करणार आहे इथं कच्च्या कैरीपासून चटपटीत अशी आंबट गोड तिखट चवीची चटणी करणार आहे. इथं ह्या पद्धतीने चटणी केली तर एक वर्षभर हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर राहते. रेसिपीला सुरुवात करू. हे 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत. हे कैऱ्या अशा कच्च्या बघून घ्यायच्या, म्हणजे अशा बिलबिल्या किंवा अशा सुरकुती पडलेल्या कैऱ्या घ्यायच्या. आता फ्रेश ताज्या कैरी घ्यायची आणि त्याला 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि भिजत घालून पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे कैरीतला पूर्णपणे चिक निघून जात आहे. आणि जी वरचा देठाचा भाग असतो ते काढून टाकायचा आणि त्याच्यावरचे सगळे साल काढून घेणार आहे. हे सगळ्या कैरीवरचे साल काढून झाले तर साल काढून झाले की लगेच आपलं खिसायला कैरी घेणार आहे. असं जास्त मोठंही नाही ना बारीक आहे ना, असं मिडियम खिसीने खिसून घेणार आहे कैरी. अशी खिसूनच घ्यायची, असे बारीक तुकडे करून घ्यायचे नाही तर. आणि जे कुई आतली मधला भाग असतो कुईचा ते काढून टाकायचा. असं कैरी आता खिसून झाले तर काही छान अशी लच्चीदार कैरी खिसून झाली. आता एक कढई ठेवली, त्यामध्ये किसलेली कैरी टाकून घ्यायची सगळी. ते कैरी टाकली की बारीक गॅस करायचा आणि त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकणार. 1.5 वाटी कैरीचा खिस होता. जेवढी कैरी असेल तेवढंच साखर वापरायची आणि बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं साखरेला पाणी सुटेपर्यंत. ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई वापरायची नाही आहे, स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची. साखरेला चांगलं पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये काळं मीठ टाकणार, एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर, पचायला हलका असं, कलर बी चांगला येतं त्याला. छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली, एक छोटा चमचा गरम मसाला आणि छोटा चमचा भाजलेला जिरा पावडर टाकून घ्यायची. आणि टाकून घेतलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस लो ते मिडियम ठेवायचं, म्हणजे पटकन अशी चटणी तयार होते आपली. 8 ते 10 मिनटासाठी चटणी चांगली परतून घ्यायची. 8 ते 10 मिनटात चांगली चटणी तयार होती. बघा चटणी तयार झाली. अशी रसरसी चटणी असणीच आपल्याला चेक करायला घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आणि असं चिकट जर लागायला लागलं, असं एक तारासारखं आलं ना, लगेच गॅस बंद करायचा. एवढंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यावर चेक करायचं, गरम गरम करायचं नाही आहे. त्यात छोटा चमचा विलायची पावडर टाकायची. विलायची पावडर शेवटला टाकायची, म्हणजे चवीला खूप छान लागत. झटकीपट तयार झालेली ही चटणी. हे ब्रेडसोबत चपातीसोबत मुलांना दिले तर मुलालाही आवडीनं खात्यान आणि झटकीपट हे तयार होती. आणि चटणी एकदा केली तर वर्षभर अशीच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.